कोल्हापुरात पाहिलं तर काँग्रेसचं वर्चस्व एकूणच पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 14 मधून समृद्धी काते विजयी ठरलेले आहेत। मोठी बातमी समोर येते, शिवसेनेच्या समृद्धी काते या विजयी ठरलेल्या आहेत। आणखी एक यश शिवसेनेला मिळालेला आहे। प्रभाग क्रमांक 14 चा हा निकाल हाती आला। हा विजय फक्त माझाच नाही, हा 146 मधील सगळ्या रहिवाशांचा आणि ज्यांनी मला मतदान केलंय त्या मतदारांचा विजय आहे। आणि नक्कीच पुन्हा समृद्धीची लाट 146 मध्ये तुम्हाला दिसेल, तुम्हाला प्रगतीची लाट 146 मध्ये दिसेल। आणि नक्कीच जी कामं मी लोकांना बोलून जी मी आज मला त्यांनी विजयी केले ते नक्कीच पूर्ण करून दाखवायचा प्रयत्न करेन। तुम्ही प्रचाराच्या दरम्यान खूप आपलं पूर्वीचं काम सांगितलं होतं की तुम्ही काम केलेलं आहे, त्याच्याच काय आज प्रतिसाद मिळाला असं? त्याचीच पोचपावती म्हणून आज लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून दिलेला आहे। सातत्याने मी बोलत आले, 9 वर्ष काम केलेलं आहे आणि काम करणाऱ्यालाच लोक विजयी करतात। ते तुम्हाला रिझल्ट समोर तुमचं नाव पण समृद्धी आहे आणि काम पण तुमच्या समृद्धीचे आहे, म्हणून तुमचे पाठीमागे सोनाताईसारखा स्त्री उभे आणि बाकी पूर्ण तुमची स्त्री शक्ती तुमच्या पाठीमागे। नक्कीच महिला आघाडीचाही खूप खूप धन्यवाद। त्यांनी पण रात्रदिवस एक करून माझ्या मागे ठामपणे उभे राहिल्या, त्या घराचा त्यांचा विचार न करता। आणि हा विजय सगळ्या 146 मधील राहणाऱ्या मतदारांचा आहे आणि मी त्यांची खूप खूप आभारी आहे। दृश्य पाहतोय, आज मात्र हा पोंगल सण आहे। हा जो खरं तर सण आहे तो अशा प्रकारे साजरा करण्यात येतो। ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, पोंगल सणाचा उत्साह या ठिकाणी पाहतोय। ही खरं तर प्रथा आहे, परंपरा आहे। अतिशय रंजक अशी दृश्य दिसतात या पोंगल या सणाचे। आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर। जी निश्चितच बोला, पोंगल हा सण संपूर्ण भारतात खरं तर साजरा करण्यात येतो आणि त्याच्याच या सणाचीच ही आपण या ठिकाणी दृश्य पाहतोय। जलीकट्टीमधून ही दृश्य आपण जलीकट्टूमधून आपण हे दृश्य पाहतोय। पोंगल खरं तर हा दक्षिण भारतातील विशेषतः तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्यात येतो। 4 दिवसांचा हा कापणीचा सण आहे, जो सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीसाठी मदत करणाऱ्या घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।